आहे हा प्रोजेक्ट. याचं नाव आहे स्मार्ट ॲग्रिकल्चर. आम्ही श्रीमद धर्मवीर विद्यालयात शिकणारे मुलं. आमच्या ग्रुपचं नाव आहे वंदे भारत. तसेच आम्ही 6वी ते 9व्या वर्गात शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी आहोत. मस्त निघलं बोलते. त्याच्यात शेतकऱ्यांच्या खूप साऱ्या मोठ्या समस्या आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे वाढती आधुनिकता आणि आधुनिक काळातील शेती. कारण वाढती आधुनिकता व तंत्रज्ञान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावर आम्ही एक उपाययोजना एक मॉडेल केलं, ते म्हणजे पॉली हाऊस. आधुनिक काळात पण शेती करणे अवघड नव्हे, तर या पॉली हाऊसच्या मदतीने सोपी जाईल. जर शेतकरी बांधव पॉली हाऊस योजनेकडे ओढला गेला तर आपला देश नक्कीच आत्मनिर्भरतेकडे वाटचालीस लागणार. I am standard in 7th A. पॉलीहाऊस म्हणून तसे तर अनेक फायदे आहेत. त्यामध्ये बेमोसमी शेती हा एक फायदा आहे. वर्षभर कोणत्याही ऋतूत फुलगोबी, काकडी, टोमॅटो, सिमला मिर्च असे पीक व काही फुले हे पिकू शकतो. एव्हरीवन, मायसेल्फ ईश्वरी राऊत. मी 18 अ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. आधुनिक शेती या योजनेमध्ये उत्तेजन शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन करणे आहे, ज्यामुळे पारंपरिक शेतीतून आपल्याला उत्तेजन मिळू शकते आणि शेतकरी या योजनेकडे ओढले तर नक्कीच आपला भारत देश आत्मनिर्भर होऊ शकणार. महाराष्ट्रामध्ये पॉलीहाऊस उभारण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान मिळवते. या अनुदानासाठी प्रति चौरस मीटर एकर खर्च रुपये निश्चित करण्यात आला आहे, ज्यावर शेतकऱ्याला रुपये अनुदान मिळू शकते. हे अनुदान मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा इतर पोर्टलवर अर्ज करावा लागतो. वेबसाईटवर किंवा पोर्टलवर अर्ज करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, जसे शेतकऱ्यांची मालकीची जमीन असावी, पाणी आणि वीज पुरवण्याची सुविधा असावी. ह्या अटी अर्ज करण्यासाठी लागू आहेत. तसेच अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या संबंधित वेबसाईटवर जावे लागते. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.